ट्रेन चाललेत, मेल चालले ते बघा इकडून, इथे थांबलेत आणि इकडे आतमध्ये आपण चाललो आहोत. हे बघा सर्व शटअप रेडी घेऊन आणि पूर्ण. चला आपण टाकून बघूया. काय खेकडी भेटत नाही? भेटतात खेकडी. ट्रेन आली ना त्याच्यामुळे काढाय शूट करायला नाही भेटले बघा. तेवढी साईज बघा. इन्व्हर्टर वाले हे बघा तो पण त्याचा एक नंबर साईज. 100 नाही हो तरी भेटल्यात. ट्रेन आली तिकडे. नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता विरारला आहोत आणि विरारला आपण चाललो होतो, नदीवर चाललो आहोत. तर हे बघा ही सर्व आपली गँग आहे बघा, एवढी जण. तर ऑल टोटल आम्ही 9 ते 10 जण आहोत. इथून आम्ही 6 जण चाललो आहोत आणि पुढे अजून आम्हाला 3 जण भेटणार आहे. तर ते गाडी घेऊन येत आहेत. तर एवढी जण बाईकवर तर पॉसिबल नाही, त्याच्यामुळं आम्ही सर्व चालतच जातो. आणि इथून नाही बोलत ना आम्हाला पाऊण तासाचं अंतर आहे बघा. आज कोपरीला जायचं आहे आपल्याला, शनी मंदिरच्या इकडे. तिथून आपण खाडीवर जाणार आहोत. एक ग्राउंड वगैरे आहे, तिथे क्रिकेटचे मॅच वगैरे होतात, ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा जो शॉर्टकटने आम्ही चाललो ना मित्रांनो, तो आपला जीवदानी आईच्या इकडून गेला आहे पायथ्यापासून, तोही तुम्हाला दाखवतो जीवदानीला वगैरे कसं जायचं. तर पुढं मी तुम्हाला ऑल टोटल दाखवतो. आपला चॅनल जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर पुढे कंटिन्यूस राहा मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता बघा, हा रस्ता आहे. ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे सरळ. आणि खूप साऱ्या व्हिडिओमध्ये, आपल्या 2-3 व्हिडिओमध्ये डॉक्टर साहेब आहेत आणि हा व्हिडिओ देखील तुम्हाला डॉक्टर साहेब भेटतील बघायला. तर त्यांना आपण स्पेशल बोलवले आहे. संडे असल्यामुळे आम्ही चाललो सर्वजण खाडीवर खेकडे पकडण्यासाठी. बघूया आता भेटतील नाही भेटतील, तो पुढचा प्रश्न झाला. मन एक एन्जॉय म्हणून चाललो आहोत आम्ही. नानू आहे. तर पुढे दाखवतो तुम्हाला आपला जीवदानीच्या इथे कसं जायचं तेही तुम्हाला दाखवतो. ती वाट गेले सरळ जीवदानीच्या इकडे गेले. तर मित्रांनो सोसायटी वगैरे बघू शकते बघा. जो आपला रोड आहे जीवदानी. निसर्गरम्य वातावरण आहे. पाऊस तर आता जस्ट येऊन गेलाय. हा बघा मित्रांनो, हा एक शॉर्टकट गेला आहे ना, तो डायरेक्ट फुलपाड्याच्या इकडे गेला, डॅमच्या इकडे. हे बघा इथून एक शॉर्टकट आहे ना, आपण त्या पाठच्या साईडने आलो आहोत. त्यांच्या म्हणजे कॉमेडी शिवाय. तर मित्रांनो वातावरण बघा, पाऊस पडून गेला आहे आणि विरारचं आतमधल्या साईडचं वातावरण एक नंबर असा व्ह्यू आहे. बघू शकता. हे झाड कसलं मला नक्की सांगा कमेंटमधून. खजुरासारखं वाटतं झाड, म्हणजे खजुराचं वाटत नाही. हे बघा सागवान वगैरे, सायाचं वगैरे झाड आहे आणि पूर्ण डोंगर आहे. हा समोर आहे ना, हे आपलं जीवदानी आईची आहे. आपल्याला इकडं सरळ जायचं आहे. तर आज आपल्या ग्रुपला भरपूर जण आहेत. तर आपण जाऊयात. नयन आहे, नानू आपला डॉक्टर साहेब आहेत, मोहित आहे, अनिकेत असणार आहे आपल्यात. तर असे खूप जण आहेत. अजून 2-3 येणार आहेत. तर आपल्याला डायरेक्ट ते नदीवरच भेटेल तिकडे, कारण ते दुसऱ्या साईडला राहतात, त्याच्यामुळे ते गाडी घेऊन येणार आहेत. आणि आम्ही सर्व एकाच साईडला राहतो ना, त्याच्यामुळं मग बाईकवर जाणं एवढ्यांना पॉसिबल नाही. तर त्यामुळे आम्ही चालत चाललो. तर व्ह्यू बघू शकते बघा. अय्यो म्हैस. तर मित्रांनो बघू शकता बघा, हे जीवदानी मंदिरावरती आणि हा रोड गेला आहे जीवदानी मंदिरच्या पायथ्याशी. तिथूनच आपल्याला सरळ जायचं आहे. आपण तिथूनच जाणार आहोत. आपल्याला चालत चाललो. इथून नाही बोलत तरी 2 ते 2.5 किलोमीटर आहे. आपल्याला पाऊण तास लागेल जायला मिनिमम. तर मित्रांनो बघा, इथे मोठमोठ्या गाड्या पार्किंग करतात जीवदानीच्या इथं. ज्या गाड्या येतात ना, मोठे गार केले गंमत. आणि इथून लिफ्ट आहे वरती, वर खाली घ्यायला. 250-300 रुपये तिकीट आहे एकाचं. तरी बघा हे दुकान वगैरे आहेत मित्रांनो जीवदानीचे. आणि इथे तुम्हाला सर्व ओटे वगैरे भेटतील. ऑल टोटल जे लागणारे आहेत ना पूजेसाठी, त्या सर्व इथे भेटतात खालती. तुम्ही जेवढं खाली घ्याल ना तेवढं तुम्हाला स्वस्त भेटाल. आणि जेवढं साईड वरती जाल ना त्या तसं तुम्हाला ते प्राईस जास्त भेटत जाणार तुम्हाला. असं आहे. हे बघा पूजेचं.
कोट्यांचं वगैरे सर्व वेगळे पूर्ण तेच आहे, पूजेचंच पूर्ण आहे. वरती ह्याला नाही बोलत ना मित्रांनो, आपल्या जीवदानीला पायऱ्या ऑल टोटल बोलत ना 1600 पायऱ्या आहेत. आणि मोस्टली जर इकडे यायचं असेल ना मित्रांनो, शनिवारी येत जा. रविवारी गर्दी पण जाम असते आणि रविवारचं तुम्ही सुट्टी ज्या एकच दिवस सुट्टी असेल आणि त्या दिवशी जाल ना तर पूर्ण अंग वगैरे धरून जातं एवढं. आणि क्राऊड वगैरे पण जाम असतो रविवारी. तर शक्यतो शनिवारी येत जा, कारण शनिवारी एवढी गर्दी नसते. हा जीवदानीकडे गेला आहे आणि आपल्याला असंच 4 रोडनी सरळ जायचं आहे शनी मंदिर. जा हायवेला भेटला आहे विरार, सरळ पुढं गुजरात वगैरे ह्या साईडला असा हा रोड बाहेर पडला आहे. तो तिथून पूर्ण मेन रोडला बाहेर पडला आहे, कनेक्ट झाला आहे. तर या रोडने आपल्याला जायचं आहे. चला तर आपण आता डायरेक्ट मित्रांनो नदीवरच भेटूया, काही व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. कंटिन्यूस राहा. तर मित्रांनो आपण आलो होतो इकडे फायनली. हे बघा. अरे चला तुम्ही पाहिला चल पुढं. इकडे पकडाल बाज. डॉक्टर साहेब आमचे भडकलेत. डिझाईन बघू शकते बघा. पटरीकडे आलो आपण, धामच्या साईडला आलो आणि इकडे ऑलरेडी तर खेकडे पकडतात ह्या साईडला. आपण हे बघा काठी बिट्टी सर्व हे घेऊन आलो खेकड्यांना लागणार ज्या गोष्टी आहेत आतड्या बितड्या सर्व घेऊन आला. तर आता किती भेटतात खेकडे ते बघूया आपल्याला, आणि कुठं आपल्याला खेकडे पकडण्यासारखी जागा भेटते ते मेन आहे इम्पॉर्टंट. कारण ह्या साईडला आपलं आता 2 वर्षानंतर आपण येतोय, त्याच्या अगोदर आपण आलेलो होतो. हे बघा आता इथं नाश्ता बिष्टा करला, वडापाव विडापाव केली बिलेले आणलं ते बघा. आणि मगच आपण पुढची तयारी करूयात. मित्रांनो बघा नानू गेला, आता मी पण जातो खाली आणि आम्ही सर्व सेटअप रेडी करतो. सेटअप रेडी कसा करायचं ते तुम्हाला दाखवतो. पहिलं आपल्या काठी आहे, छोटी काठीला आपण ट्राय करूया पहिले भेटतात का नाही ते. तर काय काय सेटअप आहे ते तुम्हाला दाखवते बघा. काठी आणलेली, काठी मोठी होती आणि तोडून टाकली. आता बघूया ह्याला ट्राय करूया भेटतील की नाही भेटतील माहीत नाही, पण ट्राय करतो. एक काठी, नंतर हे बघा तार आहे आणि ही रस्सी आहे थोडी. तर आता कशी आतडी बांधायची ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा ट्रेन येते आता विरारवरून. हे बघा मेल येते आणि आपण आलो आहे ट्रेनच्या इकडे चालू आहे. आपण वैतरणाच्या इकडे खाडीला आलो खेकडे पकडायला. हे बघा नाही इकडे बाहेर आहे. तर तुम्ही विचार करू शकता आपण कुठे आलो खेकडे बघण्यासाठी मित्रांनो. ही मेल वगैरे जाते इकडं गुजरात या साईडला, बडोदा वगैरे. हे बघा ते या साईडला गेली इकडे गुजरातला, मुंबईवरून आले. ही साईड जी आहे या साईडने आली नाही बघा, या साईडने जी आली नाही इकडे मुंबईकडनं आली ती. आणि इकडं ही आता गुजरातला वगैरे गेली, ह्या साईडनं पण येते. चला आपण आता आपलं सेटअप रेडी करूयात. हॅलो व्यवस्थित मी करू काय शूटिंग? मी करू. दांड खऱ्याली बोलतात ना त्याला, दांड खऱ्याली बोलतात ना. केलं तर मित्रांनो बघा ही रशीला आपण आतडी बांधलेली आहे बघा. आणि आता त्यांना दगड बांधायचे जेणेकरून आवाज देतो अंगडा पडतो ना हाय किलो समजायचा. एक जुनी पद्धत आहे दगडीला हे बांधून. गाडा बघू द्या इकडे चान्सच नाही, तिकडे जायला लागला आपल्या. ए नानू हे घे तुझं रेडी झालंय सेटअप. हे न्या तिकडे. आता ठेवा तिकडे, लांब टाका जेवढी लांब आहे तेवढी. टाकू पाणी हातात पकडणार अशी. मला माहिती आहे रशी हातात टाकू पाणी. आमच्या मयूरने त्या दिवशी तसंच केलं अरे होतं. बाटली टाका तशी. बाटल्या आणल्या वेचून उडवत होतो आईजवली बाटल्यातली रशी टाका ना इथं, इथं. बाटली तिकडे. अशी तार तुटते आहे. हॅलो हा बोल. तिकडे खेळा बा नदीवर आलाय बोल. हो पण ती बाहेर आहे तेवढी सोडत नाही आतडीला. काय माहिती आपल्याला काय जो समजाय नाही यातलं. मला पण यातला काय यांचा कारभार काहीतरी विचित्र वाटतोय. झाड खेकडं भेटू द्या. रात्री येतो. ये ना 7:30-8. तार तुटते रे. मोहित तुझं दाखवाय नाही. दाखव मोहित जरा बोल काहीतरी. शाटान शाट भेटणार आहे का नाही.
हे आमची अशी पद्धत असते. हे बघा, हे याच्यात असं दगडी टाकायचे. हे खरं पाहिजे असं हे बघा, आणि खाली हे बुडलं पाहिजे. हे बघा, खाली डॉक्टर साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला. हे अशी मग गाठ मारायची. बघा येतात ते गावचे मारे घरी असतात. हा नको चल, हे आपलं सेटअप रेडी झालं आहे. अरे काय लवडा सेटअप रेडी आहे. काय तू गप. अरे हा या लवड्या इतकुशी घरी केलेली आहे बघा. असं तसा नको, उभा नको धरू, आडवाच कर व्हिडिओ. तू उभा गेला का हे होतो. हे आणखी पिशवी ठेवा. भाऊजी कुठे गेला आमचं? भाऊजी तिकडे गेलेले आहेत. हे बाई दाखव. तर मित्रांनो बघा, हे रेडी झालंय. तर हे आपण असं बांधे आपल्याला माहिती आहे, खेकड्याला माहित नाही. ते खेकडे येणारच, आपण त्याला पकडणार. कोंबडीची शाटा आहेत. हा शाटा खेकडा आहे. घंटा घंटा अरे खरं आहे खेकडा 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 खरं आहे. थांब, हे वाढला काय बघू दे. नाही काठी दे. वांड म्हणजे लवड्या वांड असेल. हा, माशी. तू काठी दे. तिकडं नाही मयूर नाही नेला ना आतमध्ये येड्या. अडकला असेल अडकल कसं? धर हे घे. असेल मुला बिलाच्या शिकायला घेतला का सांग मला. पेंचोत आम्ही पुलाच्या खाली आहो. ट्रेनच्या आम्ही ट्रेनच्या वरती आहो आम्ही. खेकडा आले, खेकडा आले. म्हणजे बघ, हो हो पकड 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 गेले 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 गेले. अच्छा, पटकन जा पटकन जा. कुठे गेलं? तिकडे 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 गेले तिकडे गेले तिकडे गेले. इकडं आले. अरे तर लपाची पण खेळताय माझ्याशी. थांब. काय हे? कुठं आहे इकडं? काय लवडावर आहे? अरे म्हणता पुढे येत नाही. तिकडे गेलं काय बोललं पण नाही. चल, आलं बाहेर इकडे हे बघ थांब, तिकडे जाऊ दे जरा. बाहेर जाऊ. तेव्हा आलं शाप भात काय परत गेलंय कुठं? आधी गेलंय हे काय झालं? लपाची पण खेळता ये. तेव्हा आलं परत गेलं अरे नाही, इकडं आण रे. कुठं आहे? धर मोबाईल. थांब, माझा हात धुवायला लागला. लवड्या लवड्यांच्या रात्या. दे ते मी शूट करतो. अनुरुद्ध गमरे साहेब बसलेले आहेत. शट्ट पण पकडत नाही. ए मनीष गमरे साहेब दे बघू. धर. भेटलं काय हा, इकडं इकडं नाही भेटले. गेले ते पण ह्या गबीमध्ये आहे. इकडं पुढं आहे अजून. लय नाटकी करते. पकडायला की आतमध्ये जातोय. इकडून काठी बोलली की तिकडे भार पडतं, आणि तिकडून काठी बोलली की इकडे भार पडतं. हे बघा आता इकडे इकडं बघ नाही, त्या काठीच्या खाली गेलं. कुठं गेलं? हा, हो इकडं आलं. गेलं नाही बाई बा, गेलं शेवटी पाण्यात. शाटा भेटणार एवढ्या ना. हे पाणी किती आहे काय अंदाज नाही आपल्याला. खरंच येत आहे. हो मित्रांनो बघा, ह्या 2 खेकडी भेटले आहेत. 2 नाही 3 आहेत. एक मोठी साईज आहे बघा. इकडची खेकडी मी असं पकडले व्यवस्थित दाखवते बघा. ट्रेन आली ना त्याच्यामुळे काढायला शूट करायला नाही भेटले बघा. एवढी साईज बघा. इन्व्हर्टर वाले हे बघा, तो पण त्याचा एक नंबर साईज. हे बघा, बघा याच्यात ना तुम्हाला तरी काका वगैरे बघता बघा इथं. ते पण आले खेकड्यांना दाखव ना. मोठा आहे काय बघ असा मोठी. हे बघा मित्रांनो, एक साईज बघा कसली भेटले. नीट दाखव. हे चावल मजाक नको करू. हे बघा खेकडं बघा काय साईज आहे. 2 आहेत. चावते ना, चावले बेकार किरवा असतो हे बघा. चाव. टाका एक मजबूत भेटलं ना. तरी अर्धा एक साईज आहे. अर्धा किलोचा आहे. ह्याला काय बोलतात खेकड्याला? ह्या शिंबोरी 100 नाही हो, तरी भेटल्यात. ट्रेन आली तिकडे. मित्रांनो
बघा ट्रेन जात आहे. त्या झाटाला एक काम नाही, त्या दोघं त्या झाटांना काम नाही. तो एक झाटू तिकडे गेला दाखवतो तुम्हाला. जरा पण लाज लज्जा नाही झाटांना. कामधंदा सोडून खेकडी पकडा आलेत. तो बघा एक तिकडं आतमध्ये गेलाय. कामधंदा नसल्यासारखं करतात झाटू लोक. तर मित्रांनो बघा आपल्याला सीधा जायचं असं आतमध्ये ती काही आहे कावटी तिकडे जायचं आहे. हे बघा अनिकेत मी काय खेकडी भेटत नाही. भेटतात खेकडी हा इथून आहे वाटतं रस्ता. चला आपल्याला पण माहीत नाही इकडे घुसूया कुठंतरी. वाट तर दिसते. ट्रेन चाललेत मिल चालले ते बघा इकडून. इथे थांबलेत आणि इकडे आतमध्ये आपण चाललो आहोत. हे बघा सर्व शटअप रेडी घेऊन आणि पूर्ण खाजनामध्ये आल्यासारखं फील होतं. चिखल विकल इकडे थिरले भेटतात की नाही माहीत. जर भेटली ना तर आपण खोदू ते पण, ज्याला मोठे बोलतात. आणि आमची अवस्था बघायची असली बघा पाय बी बघू शकते बघा. चिखल पाय चप्पल नाही आहे. इकडून मोहित येत आहे नानू येतोय. हे आणि काय द्या ना तू. चला आपण जाऊयात पुढे. आज खेकडी आणणारच आम्ही, काही बोला. हे बघा इथं बोट बीट आहे. इथं ऑलरेडी कोणतरी गेलं आहे खेकडे पकडायला. हे बघा इथे पण बोटी आहेत. पुट्टी बिट्टी आहेत ना. खेकडे पण असू शकतात बायचान्स असले तर असू शकतात ती नाही. इथं मोठी खाडी आहे आणि आता भरती होते. चला आपण टाकून बघूया. तर मित्रांनो पाऊस बघा असला सणसणीत पाऊस आला समोरून. बघा इकडं आलो आम्ही. इथं टाकले मी. तर मित्रांनो फायनली आपलं झालेलं आहे. खेकडी का आपल्याला भेटली नाही, कारण आपल्या अगोदर जे आले होते ना ते पोगली घेऊन आले होते आणि आपण आलं होतं ना फक्त रशीच्या साहाय्याने आपण दगड येण्याने त्या दोरीने खेकडी पकडत होतो. तर खेकडी लागत होते पण ते खूप बारीक बारीक लागत होते. त्याच्यामुळं ना आपण ते घेतले नाही खेकडे आणि काय दोन एक भेटले छोटे छोटे ते त्यांना देऊन टाकले आपल्याला खेकडी. आणि त्यांना रेल्वेचं काम चालू आहे पटरींचं. डहाणू गुजरात वगैरे डबल लाईनचं काम चालू आहे, कारण ती सिंगल लाईन आहे. म्हणजे सिंगल येणे आणि जाणे अशी 2 लाईन, इकडूनच्या 2 लाईन अशा होणार आहेत. एकूण अशा 4 होणार आहेत लाईन. तर त्याचे काम चालू आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगाय. बघा पाऊस वगैरे पण जाम उठला वातावरण. आणि आता आपण चाललो आहे पूर्ण असं अंधार केळानं. त्या पटरीनंच आपल्याला जायचं आहे. कार सेटच्या इकडून जाणार आपण विरार, जिथे ट्रेन वगैरे उभे असतात त्या साईडने आपण बाहेर पडणार आहोत. आपल्याला जायचं आहे फुलपाड्याला जायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा मित्रांनो. फुल असा मस्तीचा व्हिडिओ आहे. खेकड्यांना आपण आलो खास करून, पण ते काय बोलतात ना नशिबाचा भाग असतो भेटणं न भेटणं. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि जो कोणी आपल्या चॅनल नवीन असेल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.